हॅलो, नमस्ते, नमस्कार. वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. आजच्या दिवसाची सुरुवात छान गरमागरम चहा घेऊन केली. घरातली सर्व कामे आवरलेली होती. जेवण वगैरे करून आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. बाहेर कुठे हे समजलंच असेल, आम्ही मॉलमध्ये आलो होतो कारण आम्हाला क्रोमाच्या स्टोअरला जायचं होतं. इथे काही गोष्टी पाहिल्या ज्या घ्यायच्या आहेत त्याच पाहिलेल्या आहेत. आता एवढे छान छान फ्रीज आलेले आहेत ना, मला असं वाटतंय की मी गावाकडून फ्रीज कशाला आणला, इथेच घेतला असता तर किती छान झालं असतं. आणि मॉलच्या पार्किंगमध्ये आम्हाला ही गाडी दिसली, खूप भारी होती. स्कूटी होती पण त्याचा रेटही तसाच असणार आहे. येते वेळी मी बाजार घेतला, त्यामध्ये हे मला फ्रेश आवळा भेटले. आता मी याची आवळा कँडी किंवा आवळा मुरब्बा बनवणार आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. येते वेळीच भेळही घेऊन आली होती, ती खाल्ली. दुसऱ्या दिवशीपासून पिल्लूची स्कूल सुरू होणार होती कारण एवढे दिवस क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी स्कूल सुरू झाली. सकाळी सकाळी पटकन टिफिन बनवून घेतला. एवढे दिवस उशिरा उठण्याची सवय झाली होती. सकाळी आजही उठायला लेट झाला होता म्हणून पटकन अशी ही बटाट्याची भाजी आणि चपात्या बनवून घेतल्या व त्याला शाळेत सोडून आले. पिल्लूला शाळेत सोडून आल्यानंतर छान गरमागरम चहा व ब्रेड खाऊन घेतलं. दुपारच्या वेळेमध्ये मला गुलाबजामुन बनवायचे होते. न्यू इयरचं बनवावं म्हणून आणलेले होते पण त्या दिवशी काय बनवणं झालं नाही म्हणून दुसऱ्या दिवशी बनवायला घेतले. इथे मी चाचणी बनवण्यासाठी ठेवलंय. अर्धा किलो खव्याची मी गुलाबजामुन बनवणार होते. जर तुम्हाला याची डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर फोटो खालच्या त्रिकोणी बटनावर टच करा. तुम्हाला संपूर्ण डिटेल अशी खव्याच्या गुलाबजामुनची रेसिपी मिळून जाईल. आणि फायनल गुलाबजामुन काहीसे असे तयार झाले होते. रंगावून तुम्हाला समजतच असेल की हे गुलाबजामुन किती छान झाले आहेत. पाकही अगदी आतमध्ये पर्यंत मुरलेला आहे. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय.